कोण आहे त्या? बायको आहे का? काय विचारते मी? कोण आहे त्या तुमच्या? बायको आहे का? फ्रेंड फ्रेंड? जस्ट अ फ्रेंड? फिओन्स आहेत त्या माझ्या. बरं लायसन्स दाखवा. गुरुनाथ सुभेदार हे नाव मी कुठेतरी ऐकलंय. काय मॅडम पैसे देत नाही का हा माणूस? तुम्ही थांबावं एक मिनिट, मी बोलतेय ना ह्यांच्याशी. हो तुम्ही चला, गाडी घेऊन आधी पोलीस स्टेशनला चला. हो हे ना घेऊन या. मॅडम एक मिनिट थांबा ना. मी काय म्हणतो, नुकसान भरपाईचाच प्रश्न आहे ना, तर मी भरून टाकतो ना. हां आम्ही मिटवतो आपसात. पोलीस स्टेशनला न्यायची काही गरज नाही ना. हां प्लीज राहू द्या ना मॅडम, पैसे देत असेल तर जाऊ द्या ना. मॅडम आम्ही म्युच्युअली मिटवतो ना. पोलीस स्टेशन नको उगीच. हां प्लीज रिक्वेस्ट आहे. जे काय ते आपापसात मिटवून घ्या. हां आणि पुढच्या वेळी काळजी घ्या. येस येस मॅम. हे घ्या. थँक्यू थँक्यू. चला. Hi, Jenny. गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? Fine, thanks. गुरु सर आलेत का? नाही. ॲक्च्युली त्यांनी यायला हवं होतं बिकॉज ॲट 10 ही हॅज अ मीटिंग विथ वाधवाज आणि 12 वाजता त्यांची एक इंटरनल मीटिंग आहे. देन ही इज फ्री. यू वॉन्ट अन अपॉइंटमेंट विथ हिम? नाही नाही बस थँक्स. फक्त ते आले की कळव बस. येस सर. वंडर वाय सो लेट. कधीच उशीर न करणारा माणूस असं कसं वागू शकतो? या सगळ्याची सवय आता करून घ्यायला हवी मिस्टर आनंद. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. लवकरच नवीन रिक्रुटमेंट होणार आहेत, त्याचे इंटरव्ह्यूज होणार आहेत. सगळी कामं पेंडिंग पडत चाललेली आहेत आणि कारण तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. गुड मॉर्निंग. घ्या आलं कारण. Update at office. एक्सक्यूज मी सर. Work is my passion. रघु सर मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. गुरु. आनंद ऑल वेल. या ऑल वेल. काय झालं? अरे थोडं बोलायचं होतं सहज म्हणजे. अरे मग बोलू की. ये कम. या. की आपल्यात जे होतं ते प्रेम होत. आपल्यात जे होतं ते राधिका प्रेमच होतं ना. काय ग तू रडतेस का? तू हा बोललीस काय अगं ते किंवा मग मराठी पिक्चर पाहून राहिली होती ना नाही बोललीस काय? म्हणून रडू चाल. अगं पिक्चर बघून कोणी रडतं का? हा? आणि खरं नसतं त्यातलं काही, सगळं खोटं असतं. समोरच्याचं दुःख पाहिलं ना का मला तर रडूच येतं. अगं पण मग रडक्या फिल्म्स बघायच्या कशाला? सगळं खोटं असतं ग ते. त्यापेक्षा आपण एक काम करूया, एक नवीन कार्टून फिल्म लागली, छान आहे, नेहालाही बघायची, जाऊया. अथर्व पण असंच काहीतरी म्हणून राहिला होता, काहीतरी कार्टून गिरटून. समोरच्या मॉलच्या टॉकीज मध्ये लागली आहे म्हणे कार्टूनची फिल्म. हो जाऊया ना. पण मी यांना सोडून कधीच पिक्चर पाहिली नाही आजपर्यंत. हो शेवटची फिल्म कधी पाहिली होतीस तुझ्या ह्यांच्या बरोबर? आता
वर्षात झाली 6 मी नागपूरला होतो बघ. आठवतही नाहीये तुला. किती दिवस झाले? दिवस नाही, 7-8 वर्ष झाली असतील. नागपूरला होतो ना तेव्हा पाहिली होती. म्हणजे इतक्या वर्षात तुम्ही एकत्र एकही फिल्म पाहिली नाहीये? यांना वेळ कुठे असतो? मी आपली बघते घरीच टीव्हीवर. पण मग तेव्हा कुठली फिल्म पाहिली होती ते तरी आठवत आहे? हा होता बीवी नंबर 1, मस्तच होती. सिनेमा आठवतोय ना? त्या सिनेमात काय झालं होतं ते आठवतंय? हा, त्या हिरोईनचा नवरा तिला फसवतो, बाहेर जाऊन लफडं करतो. आठवतंय ना? पण तूच तर म्हणाली ना पिक्चर मधलं सगळं खोटं असतं म्हणून. अगं त्यातली पात्र खोटी असतात, पण त्यातल्या घटना वास्तवाशी साधर्म्य साधणाऱ्या असतात. जनरली बायकांच्या आयुष्यात असंच होतं. नवरा बाहेर जाऊन 100% माती खातो आणि बायकांचे आयुष्य बर्बाद होते. पण माझं आयुष्य काही बर्बाद गिरबाद होत नाही. मला पूर्ण गॅरंटी आहे का माझा नवरा चांगला आहे. अगदी धुतल्या तांदळासारखा. आहेच तू धुतळा तांदळासारखाच आहेस, बरोबर आहे. पण जोवर तुझं आतलं सिक्रेट बाहेर येत नाही तोवर. ये बात अगर लीक हो गई तो कोण सांगणार आहे? कसं कळेल? अरे बताने की जरूरत क्या है, कळतच की लोकांना. हे बघ, आता तू मीटिंग्स अवॉइड करतोयस, ऑफिसात वेळेवर येत नाहीस, शनायाचा मागे पुढे फिरतोयस, हे काय दिसत नाहीत की काय लोकांना? काय म्हणायचंय काय तुला? माझं वागणं चुकतंय का? हे मैंने ऐसा कहा मैंने ऐसा? मैं सिर्फ इतना कहना चाहता हूं कि बंद मुट्ठी लाख की होती है, खुली तो उसकी हो जाती है. किसकी? उसकी ते संपल्यानंतर काय राहतं? काहीच नाही. अरे जलाने के बाद क्या होता है? राख, राख जैसा दूसरा कुछ होता है. आग, पाक, खाक. खाक. खुली तो खाक की हो जाती है. हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुझ्या आणि शनायाच्या मध्ये जे काही चाललंय ते जर लोकांना कळलं, आधी घरी कळेल, मग वहिनीला आणि मग नागपूरला. राधिकाचं काही नाही रे, पण नागपूरला कळलं ना बाबा जीव घेतील माझा. करेक्ट. नाही म्हणजे असं होऊ शकतं. कारण तुला तर माहितीच आहे, हा गुरुनाथ सुभेदार आयुष्यात इतर कुणालाही घाबरत नसला तरी बाबांसमोर माझं काय होतं मला काही कळत नाही. आणि आजकाल तो अथर्व सुद्धा चुगल्या करायला लागला. करेक्ट. मतलब एटलीस्ट तुझे ऐसा नहीं करना. करेक्ट. पण बाबांना हे कळू न देण्यासाठी तू खबरदारी घ्यायला हवीस, हे मात्र नक्की. जो भाई આપણું કામ है, આપણી रोजीरोटी છે. आता तू डिसाइड कर तुला कोणाला महत्व द्यायचं आहे, फेअरला की अफेअरला.